गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 11. मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन. जालंधरनाथ जन्मकथा. गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला. तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमात शिवालयात गेला. दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रकट होऊन त्याने दर्शन दिले. मग उभय तास आलिंगन देऊन जवळ बसविले. त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल. कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस. श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका, वीरासह वर्तमान भैरवांना बोलावलेस तेव्हा मीही आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू याच्याकडे विद्याभ्यास करविला आहेस खरा, पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही. ह्याने तप केलेच पाहिजे. माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करता बसव, मग याची विद्या आश्रे ही सर्व फलद्रूप होतील. असे जेव्हा शंकराने सांगितले तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसवले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपल्या पुन्हा 12 वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रे जावयास निघाला. तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंध रामेश्वराला गेला. तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास हृदय धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज 24 वर्षांनी तुझी भेट झाली. मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता मारुतीने गोष्ट काढली की श्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस. असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस, तर कृपा करून तिकडे जाऊन तिचा हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर. मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरविल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे. ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले ते पाळण्याची आता चांगली संधी आहे. असे म्हणून हनुमंताने मच्छिंद्रनाथास ठीक आहे असे म्हणाले व 3 रात्री तेथे राहून ते दोघेही श्रीराज्यात जाण्यासाठी निघाले. ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत श्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभारावर सुयंत्र चालवीत असो. या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली. तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसवले. मग त्यांची षोडशोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेल्या त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच्छ सुख देईल असे मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे. याप्रमाणे तिला सांगितल्यानंतर मारुती तेथे 3 रात्री राहून परत सेतुबंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला. इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला. मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले. इकडे कुरुकुळात जन्मेजय राजापासून 7वा पुरुष जो बृहद्रव राजा, त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळीला होता. तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्यास अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला. पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहितांनी ही गोष्ट राजास कळवली. त्या मुलास पाहून बृहद्रव राजा संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले. मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुराचना राणीकडे गेला. तिचे रूप देवांगनेप्रमाणे होते. कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे. मीनकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास ह्याचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावता दूध उत्पन्न झाले. मग मोठा उत्सव सुरू झाला. 12व्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंधर असे त्याचे नाव ठेवले. त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य दिले. पुढे बृहद्रव राजाने जालंधरचा व्रत बंद केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राज्याच्या मनात आले. त्यावरून त्याने धुमिन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवले. प्रधान गेल्यावर धुमिन
प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली, तुझ्या वडिलांनी तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठवले आहे, तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत, तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हास असली तर मला सांगा. असे विचारल्यानंतर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे. जेथून उत्पन्न व्हायचे ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये. असे मनात आणून तो अरण्यात निघाला. गावाच्या सीमेवर रक्षक होते. त्यांनी त्यास पाहिले, पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांनी राजास कळवली व ते ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते, पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघरी गेली. नंतर मुलाच्या वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले. ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागली. इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला. त्या अग्नीने मुलास ओळखले, मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले. ह्या स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला. तेव्हा अग्नीने मूर्तिमंत्र प्रकट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू कोण आहेस असे जालंधरने अग्नीला विचारले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे, मला अग्नी म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावर अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली.